आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्यामुळे तुझा संशय खरा ठरला. प्रिन्स मेंटल असायलम मध्ये नाही. म्हणजे काही दिवसांपूर्वी काही पेशंट्सना एका असायलम मधनं दुसऱ्या असायलम मध्ये शिफ्ट करताना त्या गाडीला अपघात झाला. सगळे पेशंट्स दगावलेत, फक्त एका पेशंटचा थांगपत्ताही लागला नाही आणि तो बहुतेक प्रिन्सच आहे. पण गाडी दरीत कोसळली होती, त्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता फार कमी. अशक्य आहे. प्रिन्स जिवंत नाही यावर माझा विश्वास नाही बसू शकत. हॉस्पिटलने साधा आपल्याला फोन करून कळवलंय नाही. अगं कारण म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की एकंदरीत हे सगळं प्रकरण त्यांनी दाबायचा प्रयत्न केला आणि गाडीच सापडली नाही. त्यामुळे कोणीही जिवंत असण्याची शक्यता नाहीये. शक्यता नाकारताही येत नाही. मनात एक शंका येऊन जाते. प्रिन्स जर जिवंत असेल आणि त्यानेच आपल्या शक्तीचं अपहरण केलं असेल तर? आपण प्रिन्सचा फोटो दाखवला शक्तीला, तेव्हा ती काय म्हणाली? अपहरण ज्याने केलं तो प्रिन्स सारखा अजिबात दिसत नाही. मान्य. पण शक्तीच्या म्हणण्यानुसार अपहरण करणारी व्यक्ती ही प्रिन्स सारखी जरी दिसणारी नसली तरी त्याचं वागणं, बोलणं, चालणं सगळं प्रिन्स सारखंच होतं. मैत्रिणी, मी तुला हे आधीही सांगितलंय. एकसारख्या दिसणाऱ्या, वागणाऱ्या, बोलणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. तरीही आजवर घडलेल्या प्रत्येक घटनेचे धागेदोरे आपल्याला एकत्र करून पाहायला हवेत ना. कदाचित आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि प्रिन्सचं सत्य कळेल. आई, बाबा. हो बाळा. आई, उद्या आपण आपल्या घरी महाप्रसाद ठेवूया. महाप्रसाद? माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण सगळे सण उत्सव आपल्या माणसांसोबत, इतर नातेवाईकांसोबत साजरे करतो, तसं उद्या नवरात्री निमित्त आपण गावातल्या गरजू लोकांना महाप्रसाद दिला तर? अन्नदान करणं पुण्याचं काम असतं असं तूच म्हणतेस ना? अरे वा, कल्पना चांगली आहे. आपल्याला शक्य असेल तसं, नेहमीच जमणार नाही असं, पण कधीतरी अन्नदान करावं. चांगल्या मनाने, चांगल्या हेतूने केलेल्या दानामुळे लोकांचे आशीर्वादच मिळतात आणि तेच आशीर्वाद आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी कामी येतात. बरोबर? अगदी बरोबर. मी कधीच तुला लहानाचं मोठं होताना पाहिलं नाही. तुझ्यावर कधी संस्कार केले नाहीत, तरी तू इतकी समंजस आणि